डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आता सांगितलं की काहीतरी एक फेविकॉल का जोड आहे. पुढच्या वेळेला आम्हाला आतून लावा आपण, नाहीतर नेहमी आमची बाजू बाहेरच. आज इथे ठाण्यामध्ये आल्यावरती आनंद मठामध्ये गेलो. आणि त्या आनंद मठात गेल्यानंतर सगळे जुने दिवस आठवायला लागले मला. माझ्या आणि आनंद दिघेंचे एक वेगळ्या प्रकारचे एक मैत्रीपूर्ण संबंध होते. आज त्या आनंद मठात गेल्यावरती मी त्यांना तेव्हा पूर्वी मी त्यांना सांगायचो, मी जेव्हा तिथे जात असे मी म्हटलं स्वच्छ ठेवा हो. कुठे आपलं कुंकू पडलंय, कुठे आपली ऊद पडलीय, कुठे काय पडले सगळं असा. काही जे जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल तिकडे काय परिस्थिती असायची, त्याच्यातच झोपायची. आज गेलो तर लक्षातच नाही आलं की ह्याच वास्तूमध्ये यायचो मी. पण त्यांच्याबरोबर तेव्हा ठाणं फिरताना पण मजा यायची. टुमदार होतं ठाणं. बाळासाहेबांबरोबर लहानपणी मी किती आलो ठाण्यामध्ये. आणि तेव्हा ते काय आचारसंहिता 10च्या आधी बंद वगैरे असले काही प्रकार नव्हते. 12, 1 वाजेपर्यंत भाषणं चालू असायची. आणि व्यासपीठ अशी काही एवढी मोठी व्यासपीठं पण नाहीत, अशी लहान व्यासपीठ असायची. गाद्या असायचे, लोड असायचे, समोर लोक बसलेले असायचे. आणि मध्ये रात्री उशीर झाल्यावर ते दव पडणं, गाद्या त्या सगळ्या लोड ओले होणं, सगळं ते व्यासपीठ सगळं अख्खं ओलं असायचं. सगळे ते हार पडलेले असायचे. आणि एक टुमदार शहर ते व्हायला ते एक ठाणं होतं. त्याला तलावांचं शहर म्हणायचे. त्या तलावांचे शहर बुजवले गेले आणि नंतर टँकर सुरू झाले.